कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय। चतुर्थ दिन प्रारंभ। श्रीमद भागवताच्या दशम स्कंदाचे विवरण करायचे आहे। 9व्या स्कंदातील शेवटच्या अध्यायातील हा श्लोक मला सगळे भागवत कथासार सांगून गेला। या श्लोकाचा अर्थ सरळ आहे। ज्याच्या सुंदर कानातील मकराच्या आकाराची चमकदार कर्णकुंडले गालावर शोभत आहेत, ज्याचे विलासपूर्ण हास्य बघणाऱ्याच्या आनंदाला उधाण आणीत आहे, अशा त्या परमप्रेमी भगवंताचे मुखकमल पाहून पाहूनही पाहतच राहावे असे वाटते। नर नारींची तृप्तीच होत नाही, उलट एकटक बघून सहजपणे निमिषार्धात उघडझाप करणाऱ्या नेत्रपटलांची पापण्यांची हालचालसुद्धा असह्य होते। तो निमिष मात्रही भगवत स्वरूप पाहण्यापासून आपल्याला वंचित करतो, म्हणून त्यावरच ते रागावतात। एक क्षणही दृष्टीआड भगवत मुखकमल होऊ नये असे वाटते, इतका सरळ त्याचा अर्थ आहे। तेच मुखकमल, तीच कुंडले, तेच हास्य एखाद्या पुष्पवाटिकेत मुक्तविहार करताना पुष्पांच्या रंगीबिरंगी विविध आकार व भिन्न भिन्न सुवासाने मन मोहरून जाते। कित्येकदा स्वतःचाही विसर पडतो आणि आपलीच नव्हे तर जगाचीही सुखदुःखे नाहीशी होऊन मन तल्लीन होऊन जाते। अशा वेळी जर कुणी त्या फुलांचे नाव, इंग्रजी नाव, त्याची वनस्पती शास्त्रदृष्ट्या उत्पत्ती, स्थान, फूल येण्यास उमलण्यास लागणारा काळ, त्याच्या वृक्षवेली जातीचा विस्तार, क्वचित त्याचा संकर वगैरे सांगू लागला तर खऱ्या रसिकाला ते काटेरी कुंपणासारखे वाटेल। गुलाबांचा विचार करताना कधी मनात काटा येतो का? त्याचप्रमाणे भगवत दर्शनात अखंड बुडालेल्या माणसाला वेळाची परिगणना कळणारच नाही। ती कितींदाही पाहिले तरी ती नित्य नूतनच भासणार। कृष्ण कथेमध्ये बाललीला आहेत, व्याललीलाही आहेत, रासलीला आहेत, तशी आभास लीलाही आहेत। त्या सर्व लीलांना, कथांना तत्वाधार तर आहेच, पण तत्वांचे चिंतन कथांचा चित्तभंग करतील। नवीनच चालायला शिकणारे बाळ पाऊल कसे टाकते, कितव्या महिन्यात चालते, पायात अंतर किती ठेवते वगैरेचा विचार करील तर तिला बालकांच्या पदन्यासात मिळणारा आनंद आणि स्वतःच्या जीवनाची इति कर्तव्यता उपभोगण्यास मिळणार नाही। ब्रह्मविद ज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण ज्ञान मिळवू शकतो आणि ब्रह्म म्हणजे काय हे जाणू शकतो, पण भक्त त्याच्या भक्तीने जेव्हा ब्रह्म जाणतो तेव्हा तो देवापासून विभक्तच नसतो, तो ब्रह्मरूप होतो। त्यामुळे ब्रह्म जाणण्याचा वेगळा अनुभव तो शब्दज्ञानाने देऊ शकत नाही। हाच भाव मनात ठेवून सर्व गोपी कृष्णमय झाल्या आणि इतर त्याच्या अस्थी भाती शब्दश्चल करीत बसले। या भागात येणाऱ्या विविध कथांकडे पाहताना निस्पृह अनासक्त लोक ज्या परमात्म्याचे गुण गायन करतात व कानाला व मनाला भुरळ पाडतात, भवरोग निवृत्तीसाठी ज्याचे चिंतन मनन निधिध्यासन करावे लागते, त्या भगवंताचे हे गुणगान करण्यात कंटाळा करू नये। इथे तोचतोपणाचा आरोपही करू नये। इथे असे असणारा खरोखरीच मुक्त होतो। मुक्ती ही मनाचीच करावी। आत्मा मुक्तच आहे। प्रापंचिक शारीरिक आसक्तीतून निवृत्त झाल्याशिवाय हे तन्मन कठीण आहे। म्हणूनच परीक्षिताने सर्व संग परित्याग करून श्री शुकाचार्यांकडून कृष्ण कथामृत पान केले। श्री शुकाचार्यांनीही बुद्धीवर नियंत्रण, मनावर नियंत्रण करणाऱ्या कथांचे निरूपण करून परीक्षिताची मनोभूमी भगवतकथा सेवनासाठी सुपाच्य केली। श्री शुकाचार्यांनी परीक्षितीला विचारले, राजा, कथाश्रवणाचा आज 5वा दिवस आहे। तुला काही जलपान करावयाचे असेल तर करून घे। आपल्याला तर तासाला जावे लागते, पाय मोकळे करावे लागतात, मध्येच खारे दाणे, चहा पाणी वगैरे लागते। कथाश्रवणात किंवा कोणत्याही अनुष्ठानात अशा प्रकारे विक्षेप निर्माण करणे होत असते। त्या वातावरणात आपण एकतर एकरूप झालेले नसतो किंवा कथा कीर्तनास जाणे हा दिखाऊपणाचा लौकिक कमावण्याचा आपण भाग समजत असतो। पण भगवत भक्ती ही लौकिकासाठी नाही, किंबहुना लौकिक सांभाळणे म्हणजेच व्यवहार करणे आहे। परमार्थात व्यवहार चालतच नाही, सामान्य व्यवहार चालत नाही, तसा शरीर व्यवहारही तिथे संपुष्टात यावा लागतो। त्याचेच नाव सर्वसंग परित्याग। परीक्षिती म्हणाला, महाराज, तहान भूक लागेलच कशी? एकतर माझा मृत्यू मला दिसल्यामुळे मी अन्नपाण्याचा त्याग करूनच चरणी शरण बसलो आहे। शिवाय आपल्यासारख्या त्यागमूर्तीच्या मुखातून स्रवणारी ही
कथामृताची संततधार मला क्षणोक्षणी तृप्तस्तर करीत आहे. हे खरेच आहे, कारण या जडजेहाच्या तृप्तीसाठी जशा षडरसयुक्त अन्नाची आवश्यकता असते, तशीच ती चेतन देहालाही असते. आणि ते षडरसच काय, पण नवरस नवनवे रस या कृष्णकथेत प्राप्त होतात. संसार तापांची निरसन होते आणि ब्रह्मानंदी टाळी लागते. भूक तहान तर विसरतातच, पण जगाचे जग रहाटीचेही विस्मरण होते. हास्य शृंगार करुण अद्भुत बिभत्स वीर शांत भयानक असे सगळेच रस कृष्णकथेत समाविष्ट आहेत. म्हणून ते कोणत्याही प्रकृतीच्या, कोणत्याही प्रवृत्तीच्या, कोणत्याही विचारधारेच्या लोकांना आकृष्ट करून घेत असते. कर्षतीति कृष्ण असे म्हणूनच म्हणतात. अशा या श्रीकृष्णाचे सर्वांचेच कलिमल नाहीसे करणारे चरित्र मला सांगा, असे राजा परीक्षितीने शुकमुनींना विनविले. तेव्हा श्री शुकाचार्यांनी श्रीकृष्ण चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. राजा, तुझ्या या प्रश्नामुळे तुझे, माझे आणि इतर लोकांचेही कल्याण होणार आहे. वसुदेव कथा प्रश्न पुरुषां स्त्रीन पुनातीही वक्तारं प्रच्छकं श्रोत्रस्तत्पाद सलिलं यथा. वक्ता, श्रोता आणि प्रश्नकर्ता प्रच्छक या सर्वांनाच गंगाजलाप्रमाणे निर्मळ पवित्र करतो. मला श्रेयाची वारंवारिता मनुष्य जन्मात सहज आहे. तितकीच सहजता गंगाजलाच्या स्पर्शाने वारंवार प्राप्त होऊ शकते. श्रीकृष्णाच्या कथामृत पानाने जीवनाच्या कलिमलाची निवृत्ती आणि शुद्ध पावित्र्याची प्राप्ती एक समयावच्छेदे करून प्राप्त होत असते. तेव्हा वारंवारिता कथेचीही आपोआप आवश्यकता झाली आणि त्यासाठी पुनःपुनश्च ही आले. मला या एका श्लोकात भागवत समजले म्हणण्याचे मूळ इथे आहे. कृष्णकथेचा तोचतोपणा गौरवास्पद आहे. आज शेकडो वर्षे हजारो ठिकाणी श्रीमद भागवत कथा होत आहे. हेच त्या तोचतोपणाच्या आवडीचे निदर्शक आहे. शिवाय मनुष्य विस्मरणशील आहे, तेव्हा द्विर्बद्धो सुबद्धो भवती हा न्याय इथे प्रतीतीला येतो. श्रोत्याला पुन्हा पुन्हा सांगितल्यामुळे वक्त्यांचे संकीर्तन होऊन त्यालाही मुक्तीचा प्रसाद प्राप्त होतो. प्रच्छकाचे तर चिंतन असते, म्हणून त्याला प्रश्न पडतात. प्रश्न पडणे हे प्रगतिशील असण्याचे लक्षण आहे. मात्र प्रश्न तार्किक असावेत, तरकटी असू नयेत. पृथ्वीवर राज्य करणारे लाखो राजे गर्विष्ठपणे अत्यंत क्रूरपणे वागत होते. सामान्य जनतेचा अनन्वित छळ करीत होते. त्यामुळे पृथ्वीला त्यांचा भार होऊ लागला. माणसाला पाठीवर मनाचे पोथे घेतले तर ओझे होत नाही, पण एकच दुष्टार्बुद त्याला हैराण करतो आणि त्याचाच नाश करावा लागतो. पृथ्वीला असाच भार झाल्यामुळे ती ब्रह्मदेवाकडे गेली व दुष्टांपासून मुक्त करण्याची विनंती करू लागली. तेव्हा आकाशवाणीच्या माध्यमातून भगवंतांनी आज्ञा केली की, हे सर्व देवांनो, या पृथ्वीचा प्रस्तुत भार कमी करण्यासाठी भगवंत वासुदेवाच्या घरी प्रगट होणार आहेत. ते त्यांचे कार्य समाप्त करीपर्यंत तुम्ही यदुकुलात अंशरूपाने राहा. भगवंताच्या कार्यात सहाय्य करण्यासाठी शेष यापूर्वीच अवतार घेतील. साऱ्या जगताला जिने आपल्या अस्तित्वाने मोहित केले आहे, ती योग मायासुद्धा भगवंताच्या लीला कार्यात मदत करण्यासाठी अंशरूपाने प्रगट होणार आहे. अशा रीतीने ब्रह्मदेवांनी पृथ्वीचे समाधान केले. मथुरा नगरीत शूरसेनाचे राज्य होते. तिथे यादव बाहुल्य होते. त्यामुळे मथुरेला यादवांची राजधानी म्हणत असत. राजा शूरसेनाचा पुत्र वसुदेव हे कंसाची चुलत बहीण देवकी हिच्याशी विवाहबद्ध झाले व नववधूला घेऊन मथुरेकडे निघाले. कंसाचे आपले चुलत बहिणीवर अत्यंतिक प्रेम होते. त्यामुळे त्याने तिची पाठवणी करताना अनेक सुवर्णरथ, हत्ती, घोडे, दासदासी आणि विपुल संपत्ती दिली. शिवाय एका रत्नजडित सुवर्ण रथावर नवदंपती वसुदेव देवकीला बसून स्वतःच हातात लगाम घेऊन स्वार्थी होऊन निघाला. बहीण भावाचा वार्तालाप मेहुण्याशी थट्टा विनोद करीत ते मार्गक्रमण करीत होते. काही काळानंतर अचानक आकाशवाणी झाली. कंसा, अरे मूर्खा, जिला तू इतक्या प्रेमाने रथात बसवून घेऊन चालला आहेस, तिचा 8वा पुत्र तुझा काळ बनून येणार आहे आणि तोच तुला ठार करणार आहे. हे ऐकताच कंसाने तलवार उपसली, देवकीचे केस धरले आणि तो तिला मारणार इतक्यात वसुदेवांनी म्हटले, अरे भोजवंशाचा तू कीर्तिध्वज आहेस. अनेक शूरही तुझ्या शौर्याचे गुणगान करतात. अशा महान योद्ध्याला एका असहाय्य स्त्रीवर शस्त्र चालवणे शोभेल काय? शिवाय ही तुझी बहीण आहे, तुला ती अत्यंत प्रियही आहे आणि मुख्य म्हणजे हिच्या 8व्या पुत्रापासून तुला भय आहे. देवकीचे प्राण कशाला घेतोस? विचार आणि विवेक न करता स्वतःच्या स्वार्थाचा विचार करून टोकाची भूमिका घेणारा कंस असतो.
गणिताच्या भाषेतही कंस हा संक्षिप्त, त्रोटक अशी अर्थमर्यादा स्पष्ट करणाराच भाग असतो. संकुचित वृत्तीचे निदर्शक कंस रूप असते. प्रेमाचा अतिरेक तसा क्रौराच्याही अतिरेक आतताईपणाचे लक्षण असते. शास्त्राने अग्निदो गरदश्चैव या श्लोकात अतिरेकीची 6 लक्षणे सांगितली आहेत. त्यात अकारण शस्त्र चालवणारा असेही म्हटले आहे. सांप्रत अतिरेकीच्या व्याख्या करण्याची फारशी गरज नाही, कारण अतिरेकी हा शब्द वृत्तपत्र वाचकांच्या किंवा बातमीप्रियजनांच्या नित्यपाठात आहे. श्लोकात फक्त अतिरेकीच्या ऐवजी आततायी असा उल्लेख आहे. अर्थ एकच. वस्तुतः कंस राजा आहे. एवढे मोठे राज्य शकट चालविणाऱ्याने कोणत्याही कृतीपूर्वी साधक बाधक विचार करायलाच हवा. स्वार्थ राजाला लांछन आहे. प्रजाहित दक्षता हे त्याचे भूषण असते. इथे तर आपल्या बहिणीच्याही हिताचा विचार लयाला गेला आहे. असो, कंसच तो. वसुदेवांनी मात्र सामंजस्याने घेतले. प्रत्येक पुत्र कंसाकडे देण्याचे आश्वासन दिले. तेव्हा देवकीची सुटका झाली. देवकीचा पहिला पुत्र घेऊन वसुदेव कंसाकडे आले. त्यांनी आपला शब्द पाळला. शब्दाची किंमत प्राणापेक्षाही जास्त समजतात. कंसाने ते बाळ तर परत केलेच, पण शहाजोगपणे म्हणाला, मला तर 8वा मारणार आहे. तेवढ्यात नारद आले. म्हणाले, गोकुळात यदुवंशात सर्वच देव आहेत. हा सुद्धा देवाचा अवतार असेल काय? कंसाच्या मनात पाल चुकली. त्याने वसुदेव देवकीला बंदिवासात टाकले आणि प्रत्येक बालकाला ठार करू लागला. एका भागवत कथेत ऐकण्यात आले की नारदांनी कंसाला सांगितले, देवांची गणना पद्धती उलटी असते, त्यामुळे पहिला तोही 8वा होऊ शकतो. याला प्रमाण वैदिक गणितातील एक वचन अंकानाम वामतो गतिही असे दिले. मुळात मुद्दाच पायाहीन. त्यात वचन गैरलागू. अंकानाम वामतो गतिही याचा अर्थ अंकाची गती जसे जसे मागे जाल तसे तसे ती वाढत जाते. 1 हा अंक एकमच्या स्थानापासून जसा जसा मागे जातो, वामतो नेला तसतशी त्याची किंमत वाढत जाते. 10, 100, 1000 अशी. पुढे जाणे, किंमत वाढणे, गती मिळणे हे एकाच अर्थाचे आहे. अर्थात 1 ते 8 ही काही अंकाची गती नाही. म्हणून पहिला तो 8वाही होऊ शकतो असे विवेचन योग्य नाही. असो, भागवत कथेच्या दरम्यान असे अनेक मुद्दे सांगितले जातात जे केवळ निराधारच नव्हे तर श्रोत्यांची, वाचकांची, पर्यायाने भक्तांची दिशाभूल करणारे असतात. असो, पूर्वजन्मी कालनेमी नावाचा असलेला असुर होता आणि त्यामुळे गेल्या जन्मातील वैर तो या कृष्ण अवतारात फेडू पाहत होता. सगळेच देव गोकुळात अवतरले आहेत, म्हणून अजून अवतारणारही आहेत. त्यामुळे पहिला किंवा 8व्याचा प्रश्नच नव्हता. कोणत्याही क्रमात विष्णू येऊ शकतील, म्हणून त्याने सर्वच जन्म घेणाऱ्या बालकांना ठार मारू लागला. याशिवाय प्रलंबासूर, बकासूर, चानूर, तृणावर्त, आगासूर, मुष्टिक, अरिष्टासूर, पुतना, केशी इत्यादी अनेक राक्षसांना सांगून त्यांच्या मदतीने कंस यादवांचा संहार करीत होता. या दैत्यांच्या भीतीने यादव, कुरु, पांचाल, शाल्व, विदर्भ, निषद वगैरे देशात जाऊन राहिले होते. इकडे कंसाने देवकीचे 6 पुत्र मारले. 7व्या वेळी शेष भगवंत देवकीच्या गर्भात अवतीर्ण झाला. देवकी सहजपणे आनंदून गेली. भगवंताचे अस्तित्व, वास्तव्य कुणाला आनंद देणार नाही. प्रत्यक्ष आनंद आणि देव एकरूपच आहे. देव तिथे आनंद किंवा आनंद तिथेच देव हे अन्योन्यश्रायी आहे. म्हणून मानवाने आनंदात राहावे. दुःखाची पारायणे करू नयेत. दुःख नाही असा माणूसच नाही. समर्थांनी म्हणूनच त्यांच्या मनाच्या श्लोकात समजावले आहे, अरे मना, जगी सर्व सुखी असा कोण आहे? सगळ्याच वेदना आहेत. वेदना म्हणजे जाणीव. आपण मात्र दुःखालाच वेदना म्हणतो. अनुकूल वेदनीयम सुखम कसे असते हे जननीला विचारा. नारद भक्तिसूत्रामध्ये असे सांगितले आहे, तस्मरणे परितोषिता तदविस्मरणे परम व्याकुलता. भगवंताच्या केवळ स्मरण मात्रे ही आनंद आहे. असाच आनंद देवकीला होणे सहज शक्य आहे. भगवंतांनी योगमायेचा आश्रय केला. तिला आज्ञा केली की देवकीच्या गर्भातील त्या बालकाचे कर्षण करून गोकुळात रोहिणीच्या गर्भात प्रविष्ट कर. योगमायेने भगवंताचे कार्य संपन्न केले. देवकीच्या गर्भातील 7वा पुत्र तेथून आकृष्ट करून रोहिणीच्या गर्भात ठेवला. इकडून ओढून काढून तिकडे ठेवला. त्यामुळे त्याला संकर्षण म्हणतात. कारागृहात देवकीचा गर्भपात झाला म्हणून तो शोक पसरला. त्यानंतर भगवंतांनी योगमायेला सांगितले, तू यशोदेच्या उदरी जन्म घे. त्याच वेळी मी देवकीकडे जन्म घेईल. भगवंत आपल्या सर्व कलांसह देवकीच्या गर्भात प्रविष्ट झाले. देवकीचे अलौकिक दिव्य तेज पाहून कंसही अचंबित झाला. त्याला मनोमन वाटले हे विष्णूचेच प्राकट्य आहे.
परंतु त्याला किंवा देवकीला मारणे अशक्य वाटत होते. कुबुद्धी, दुष्ट, क्रूर, अत्याचारी सुद्धा भगवंताच्या साहचर्यात आत्मभान विसरत असतो. देवकीला सहज मारण्यास प्रवृत्त झालेला कंस आता आठवा आहे. स्वतःचा मृत्यू आहे असे जाणूनही मारू काय अशा विचारात पडला आहे. सदाचारी, सद्विचारी, सत्संग माणसाला सत्प्रवृत्तीकडे खेचत असतो. म्हणून सुसंगती असावी. फुलांच्या संयोगाने मातीलाही सुगंध येतो. भगवंत योग मायेच्या साहचर्याने सगुण साकार रूप येत आहे. परब्रह्म हे निर्गुण, निराकार, निरवयव आहे. माया मोहानेच तो सगुण साकार सवयव होत असतो. निर्गुण निराकाराचे दर्शन होत असते. दर्शन होण्यासाठी द्वैत असावे लागते. ब्रह्म हे सर्व व्यापकाचे नाव आहे. सर्वतः पाणीपादंत सर्वतोक्षी शिरोमुख असे वर्णन वेदात आले आहे. याचाच अर्थ कुठेही देवाचे अस्तित्व आहे किंवा तो सर्वत्रच आहे. त्या सर्व व्यापकाला मायामोहाने, प्रेमभावाने किंवा आत्मभावाने आकार दिल्याशिवाय दर्शन कसे होईल? दुसऱ्या अर्थाने मोहाने विभक्त झाल्याशिवाय दर्शन होत नाही. दर्शनाभिलाषा सुद्धा परमेश्वरापासून विभक्त करणारी आहे. मायेचे बंधन तोडणे म्हणजे स्वस्वरूपात परमतत्वात विलीन होणे आहे. परमेश्वर वसुदेव देवकीत सामावले तेव्हा बंधने गळून पडली. भगवंत अवतरले आणि दिशा प्रसन्न झाल्या. नद्या स्वच्छतेने प्रवाहित झाल्या. सरोवरात कुमुदिनी फुलल्या. झाडांना, वेलींना, फुलाफळांना बहर आला आणि दौडून गेली. त्यामुळे वारा आपोआपच सुगंध होऊन वाहू लागला आणि सर्वत्र सुगंधमय वातावरण पसरू लागले. कंस कृत्याने कलुषित झालेले वातावरण दरवळणाऱ्या सुगंधाने पुनरुज्जीवित झाले आणि जन्म घेण्याची वेळ आली. आकाशातील सर्व नक्षत्रे, ग्रह, तारे शुभयोगात होते. रोहिणी नक्षत्र होते आणि मध्यरात्र होती. चांद्रवंशी कृष्णांचा जन्म अष्टमीच्या चंद्राच्या साक्षीनेच झाला. सूर्यवंशात भगवंत अवतरले ते रामरूपाने, सूर्याच्या साक्षीने माध्यांनी. ही लीलाच. भगवान श्रीकृष्ण जन्मले ते चतुर्भुज, शंख, चक्र, गदा, पद्म धारण करून. भगवंताचे रूप पाहून वसुदेव देवकी दिग्मूढ झाले. क्षणभर भारलेल्या अवस्थेत त्यांना काहीच कळले नाही. थोड्या वेळाने सावरल्यावर आपण प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन केले, तेही पुत्ररूपात. म्हणून वसुदेवांनी तात्काळ ब्राह्मणांना दशसहस्त्र गायी दान देण्याचा संकल्प केला. पुत्रजन्माची वार्तासुद्धा ऐकली तरी पित्याने सचैल स्नान करून जात कर्म संस्कार करावा आणि विद्वान ब्राह्मणांना तो गोप्रदान वगैरे करावे असे शास्त्र आहे. वसुदेव कारागृहात पारतंत्र आहे. प्रत्यक्ष कृती करू शकत नसला तरी तो मनाने स्वतंत्र आहे. म्हणून त्याने मानसिक संकल्प केला आणि त्या जन्मात पृथ्वीगर्भ या नावाने जन्म घेतला. पुढच्या जन्मी तुम्ही दोघे कश्यप आणि आदिती झालात. मी उपेंद्र किंवा वामन नावाने तुमच्या पोटी जन्माला आलो. आता तिसऱ्या जन्मात या रूपाने अवतरलो आहे. जन्मताच मी चतुर्भुज होऊन अवताराची जाणीव करून दिली. अन्य लौकिक शरीरात तुम्ही मला ओळखले नसते. आता तुम्ही पुत्रभाव व भगवतभाव राखून वागाल आणि परमपदाची प्राप्ती करून घ्याल असे सांगून भगवंतांनी सामान्य बालकाचे रूप घेतले. तिकडे यशोदेच्या पासून अजन्मा योगमायेने प्राकट्य केले. वसुदेवांनी भगवत प्रेरणेने त्या बालकाला बाहेर न्यावे असे ठरवले. योगमायेने आपले काम चोख केले. सगळे द्वारपाल गाढ निद्रेत गेले. वसुदेव बाळाला घेऊन जसजसे एका दाराजवळ जाऊ लागले तसतसे त्या दारांची कुलपे साखळ्या गळून पडू लागल्या. दारे आपोआप उघडू लागली. वसुदेव बाहेर पडले. बाहेर पाऊस पडत होता. जणू काही पावसालाही भगवत भेटीची ओढ लागली होती. शेष आपला फणा काढून भगवंतावर छत्रासारखे धरून मागे मागे चालू लागले. संततधार पावसाने यमुनाही भरली होती. तिलाही कृष्ण भेटीची आस होती. वसुदेव यमुने शिरताच त्यांच्या डोक्यावरच्या बालकाच्या दर्शनासाठी यमुना वाढू लागली. श्रीकृष्णांनी आपल्या पायाचा तळवा बाहेर काढून यमुनेला स्पर्श केला. तोच यमुनेतून वसुदेवांना सहजपणे पैल तीरावर जाता आले. रात्रीची वेळ. पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. काळापुट्ट अंधार सर्वत्र व्यापून राहिला आहे. सारे गोकुळ गाढ झोपेत आहे. अशा वेळी वसुदेवांनी बालकृष्णाला यशोदा मातेच्या कुशीत ठेवले आणि तिच्या कन्येला घेऊन परत आले. जशास तसे कारागृह, बेड्या, साखळदंड अशी पूर्वस्थिती प्राप्त झाली. बंधने मायामोहाचीच असतात. श्रीकृष्ण सोबत असतील तर बंधने गळतात व दारे मोक्षाची उघडतात. तिकडे कारागृहात बालकाच्या रडण्याच्या आवाजाने द्वारपाल जागे झाले आणि तातडीने कंसाला वार्ता दिली. देवकीला मूल झाले. बातमी ऐकताच कंस भयकंपित झाला. आठवला. त्याला मृत्यू दिसला. त्याला कंस घाईघाईने कारागृहाकडे निघाला. अंगावरची वस्त्रे, केस विस्कटलेल्या अवस्थेचेही भान त्याला राहिले नाही. हा आपला काळ आहे हे जाणून त्याचा अंत करण्यास कंस बंदीगृहात आला. त्याने एका झटक्यातच त्या बाळाला उचलले.
तोच देवकी व्याकुळ होऊन टाहो फोडून म्हणाली, कंसा बंधो, अरे ही मुलगी आहे, तुझी सुद्धा होईल, हा पुत्र नाही, कृपा कर, अरे मारू नकोस. शिवाय स्त्री हत्या महत्पाप आहे, वीर पुरुषाला ते भूषण आहे. पण कंस ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. त्याने त्या बाळाला एका हाताने उंच उचलले आणि भिंतीवर आपटणार इतक्यात त्या मुलीने कंसाला लाथ मारली, हाताला हिसडा दिला आणि वरच्यावरच आकाशात गेली. मायास्ती, तीच तर कंसाच्या आणि कंसवृत्तीच्या माणसावर अधिराज्य गाजवत असते. ती कधी हाती लागणार? ती निसटली, आकाशात गेली आणि तिने अष्टभुजेचे रूप धारण केले. कंस आ वासून पाहतच राहिला. तोच आकाशातून ती देवी म्हणाली, अरे दुष्टा, तुझा काळ तर तुझ्या दुसऱ्या कुठेतरी जन्मला आहे. आता तरी तू निर्दोष बालकांची हत्या करणे थांबव. देवी योग माया अंतर्धान पावली आणि अनेक ठिकाणी भिन्न भिन्न नावाने प्रसिद्ध झाली. कंसाला पश्चाताप झाला. कितीही प्रयत्न केला, सर्व अनुकूल असताना मुळावरच घाव घालण्याची व्यवस्था केली असतानाही काळच हातातून निसटून जावा, 6 जणांचे प्राण घेतले तरी तोच निष्ठावा, याचे तर त्याला वाईट वाटलेच. परंतु प्रिय भगिनी भगिनेय यांनाही विनाकारण कष्ट दिले, याचे त्याला वाईट वाटू लागले व तो पुन्हा पुन्हा त्यांची क्षमा याचना करू लागला. तो जन्मलाच आहे, आता वसुदेव देवकींना डांबून ठेवण्यात काय अर्थ, असे समजून कंसाने त्यांना बंधमुक्त केले. दुसऱ्या दिवशी सभेत कंसाने आपल्या मंत्रीगणांना सर्व कथन केले आणि मार्ग शोधण्याची आज्ञा केली. सल्लामसलत करून त्या मंत्र्यांनी सांगितले की आसपासच्या सर्व बालकांना शोधून मारून टाकावे. दुष्टांचा सल्ला दुष्टांनाच मानवतो. कंसाने ते मान्य केले. इतकेच नव्हे तर गाय, ब्राह्मण, यज्ञ, याग, तपश्चर्या अशी सनातन धर्माची मुळेच नष्ट करावी असेही ठरले. कारण भगवंताचा वास दया, क्षमा, शांती, धर्माचरण, त्यातही स्वधर्माचरण, पावित्र्य अशा ठिकाणीच असते. मग पाळेमुळेच उघडून टाकली की भगवंताचे अस्तित्व संपुष्टात येईल. पर्यायाने तुमचा शत्रूही नष्ट होईल. हा सल्ला कंसाला मानवणारच. त्याने त्याला तात्काळ मान्य केले आणि इतरांना आज्ञा केली, मारा. गाढ झोपेत असलेल्या गोकुळाला कृष्णप्राप्तीची जाणीवच झाली नाही. जागृतीनंतर सुषुप्ती, त्यातच स्वप्नावस्था व तुर्यावस्था येऊन जाते. सदाचरण संपन्नाला नित्यप्रती तुर्यावस्था उपभोगता येते. म्हणूनच तो प्रातःकाल होताच नव्या उन्मेषाला घेऊन उठतात. गतम गतः असा भाव होतो. मन प्रांगण स्वच्छ पवित्र झालेले असते. पातंजल योगात समाधीपादाचे वर्णन करताना किंवा मांडुक्योपनिषदात परमेश्वर वर्णन करताना सोयमात्पाध्यक्षर ओंकारोदी मात्रम पादा मात्रा मात्राश्च पादा अकार उकार मकार इति असे वर्णन करून ह्याच ओंकाराचे विश्व, तेजस, प्राज्ञ आणि तुर्य असे अवस्था वर्णन केले आहे. या विश्व, तेजस, प्राज्ञेलाच जागृती, स्वप्न, सुषुप्ती व ओंकाराच्या मात्रेला तुर्य म्हणतात. हीच समाधी अवस्था आहे. समाधी अवस्थेत ओम किंवा ब्रह्मस्वरूपी लीनता येते. म्हणून ब्रह्मात विलीन स्थितीतून अस्ति किंवा जागृती ही नवनवोन्मेषाचीच निदर्शक आहे. प्रत्यक्ष भगवानच कुशीत झोपले असल्यावर यशोदेला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येऊन प्रसन्न वाटेल नाही तर काय. त्यामुळे यशोदा नंदच नव्हे तर सर्व गोकुळ नंदनवन झाले. मुलगा झाल्याचा आनंद असाच असावा. नंदबाबांनी स्नान केले, जात कर्म केले आणि ब्राह्मणांना अनेक प्रकारचे दाने देऊन संतुष्ट केले. सुंदर वस्त्रांकित तिळाचे 7 ढीक सुवर्णालंकार घातलेल्या गायी दान दिल्या. वाहत राहिल्याने पाणी, स्नानाने शरीर, धुण्याने वस्त्र, संस्काराने गर्भ, तपश्चर्येने इंद्रिये, यज्ञाने ब्राह्मण, दानाने धन आणि संतोषाने मनशुद्धी होते. नंदबाबांनी त्या प्रकारे शुद्धिक्रिया केल्या. घरोघरी तोरणे, गुड्या, रांगोळ्या काढून पौरजनांनीही आनंद सोहळा साजरा केला. मंगलवाद्ये वाजवली. नंदांनी आनंदाने ज्याने ज्याने जे जे मागितले ते मुक्त हस्ते दिले. आनंद असाच वाटावयाचा असतो, म्हणजे वाढतो. आनंदाच्या प्रसंगात आपण मात्र भेटवस्तू स्वीकारण्यात धन्यता मानतो. ज्याला आनंद झाला त्याने तो वाटावा. समारंभपूर्वक भेटवस्तू स्वीकारण्यात आनंद वाटण्याची उत्फुल्लता येत नाही. तो तर विनिमयाचा भाग झाला. अशा प्रकारे अनेक दिवस व्यतीत करून महाराज नंदव्रजाची जबाबदारी गोशावर सोपवून वार्षिक कर भरण्यासाठी मथुरेला कंसाकडे निघाले. नंद मथुरेत आले आहेत हे कळल्यावर वसुदेव तिथे त्यांना भेटण्यास गेले. त्यांना पाहताच नंद उभे राहिले. वसुदेवांना मिठी मारून स्वागत केले. वसुदेवही नंदांना म्हणाले, आपणास अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुत्र झाल्याचे ऐकून अत्यंत आनंद झाला.
आपली भेट हा मला तर जणू पुनर्जन्मच वाटत आहे. दोघांना भेटीचा परमानंद झाला होता. वसुदेवानी व्रजातील स्थितीची विचारणा केली. वसुदेवांनी त्यांचा पुत्र रोहिणीसोबत आनंदात आहे ना? तुम्ही दोघे त्याचे पालन करीत आहात. तो तुम्हाला आईबाबा म्हणतो ना? असे वार्तालाप केले. नंद म्हणाले, कंसाने देवकीचे अनेक पुत्र मारले. एकच मुलगी ती स्वर्गात गेली. ज्या कृत्याने स्वजनांना सुख मिळते तोच धर्म, अर्थ, काम, शास्त्रपूत आहे. ज्यामुळे स्वजनांना त्रास होतो त्याचा पुरुषार्थ अहितकरच असतो. प्राणीमात्रांचे सुखदुःख हे त्याच्या भाग्यावरच अवलंबून असते. जीवनाच्या सुखदुःखाचे कारण भाग्यच आहे हे जो जाणतो तो त्याच्या प्राप्तव्यावर मोहित होत नाही. असो, दोन जिवलग भेटल्यावर हेच बोलणार. वसुदेव म्हणाले, हे बंधू, तुमचा कार्यभाग झाला असेल तर आता लवकर परत जा, कारण गोकुळात आजकाल अपशकुन फार होत आहेत. नंद ठीक आहे म्हणाले आणि छकड्याला बैल जोडून त्यांचा निरोप घेऊन गोकुळाकडे प्रयाण करते झाले. कंसाच्या डोक्यात योग मायेने केलेल्या आकाशवाणीचे शब्द घुमत होते. आता कर भरण्याच्या वेळी नंदांनी पुत्रप्राप्तीची दिलेली माहिती त्याला अस्वस्थ करू लागली. गोकुळात जन्मलेले बालक प्रश्नच असेल काय, या विचारातूनच तर त्याने आपल्या सर्व दैत्य भृत्यांना मारामाराचा आदेश दिला होता. कंसाने पुतनीला या कामगिरीवर पाठवले. पुतना चतुर्दशीच्या दिवशी गोकुळात आली. पुतना म्हणजे जी अपवित्र आहे ती. ज्ञान पवित्र आहे, ते आत्मप्रकाश करते. उलट माया मोहविष्ट करते, ते अज्ञान. मोहाने वासना विकार प्रबल होतात, तर ज्ञानाने सर्वत्र ब्रह्मनिवासाची जाणीव होते. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच एकटा ब्रह्म आहे असे नाही, तर मीही ब्रह्मच आहे असे आहे. अर्थात मीही बरोबर समोरचे सर्वच येतात आणि ब्रह्मैक्य भाव आला तर विकार, वासना, ईर्ष्या, मत्सर राहत नाही. म्हणून पुतना ही अज्ञानी आहे, अपवित्र आहे. पुतना मायावी राक्षसी आहे. तिने स्त्रीचे रूप धारण केले, सौंदर्य साधना केली, फुले, माळा, कंठहार, उत्तम आकर्षक वस्त्रप्रावरण, वेशभूषा केली. इंग्रजी भाषेत त्याला मेकअप म्हणतात. आता तर मेकअप शब्द इतका रुळला आहे की इंग्रजी वाटतच नाही, आपलाच वाटतो. मेकअप म्हणजे बनविणे, जे नाही त्याचा भास निर्माण करणे, पाहणाऱ्याला मूर्ख बनवणे. खरेच लोक हे सौंदर्य लेप पाहताना काय काय लपवलं आहे याचा विचार करतच नाही. मूळ सुंदर असणाऱ्याला काहीच करावे लागत नाही. बालकृष्ण पहा, ज्याला त्रिभुवन सुंदर असे म्हटले आहे त्याला प्रसाधनाची काय गरज. त्याचे केस काळेभोर कुरळे, मुख चंद्रासारखे प्रफुल्लित, नाक डोळे चित्ताकर्षक. त्याला आपल्या मांडीवर घेऊन यशोदा केवळ पाहते, कृष्णाच्या डोळ्यात पाहते आणि भान विसरते. नुकतेच त्याला नाऊ घातले आहे तर त्याला गंध, पावडर, काजळ काहीच करीत नाही. इतर गोपी त्या सतत जवळ असायच्या. त्यांनी कृष्णाला घेतले आणि त्याचा साध शृंगार करू लागले. एवढ्यात सुंदर गोपीचे रूप घेतलेली पुतना तिथे आली. तिच्या सौंदर्याकडे पाहून तिला कुणीही अडवले नाही. रंगरूपाची भूल कुणालाही पडते, पण तो दोष आहे, ते अज्ञान आहे. श्रीमद शंकराचार्यांनी लिहिले आहे, रूपाबद्दल तर सगळेच बोलतात, आत्म्याबद्दल कोण बोलतो. जो चामडीचाच विचार करतो तो पुढच्या जन्मीत चांभार होतो. म्हणून अंतकरण सजवा, प्रभुचिंतनाने मन सुंदर करा. केवळ शृंगार करणे म्हणजेच कुरूपता लपविणे, सत्य लपविणे होय. शुद्ध राहा, स्वच्छ राहा. मन शुद्ध झाले, पवित्र झाले तर त्याचे तेज आपोआपच चेहऱ्याच्या माध्यमातून, शरीराच्या माध्यमातून, वाणीच्या वर्तनाच्या माध्यमातून प्रगट होईल. त्याचा सुगंध आणि त्याचेच दर्शन भगवत दर्शन होईल. कारण सत्य, अंतर्बाह्य सत्य हे परमेश्वराचेच रूप आहे. पुतनेने जसे शरीर प्रसाधनांनी माखले तसेच आपले स्तनही विषाने माखले होते. तिने कृष्णाला मांडीवर घेतले, कृष्णाने डोळे मिटले. पुतनेने कृष्णाच्या मुखात स्तन घातले, मात्र कृष्णाने ते जोरजोरात ओढायला सुरुवात केली. त्याच्या ओढण्याच्या वेदना होऊ लागल्या. ती सोड म्हणू लागली. कृष्ण म्हणाला, मला माझ्या आईने धरायला शिकविले आहे. मी एकदा कुणाला धरले तर कधीच सोडत नाही. शरणागताला अर्ध्यात सोडणे माझा धर्म नाही. मी ज्याला आपला वाटतो त्याची नय्या पारच करीत असतो. पुतनेला प्राणांत वेदना होऊ लागल्या आणि शेवटी तिचे प्राणोत्क्रमण झाले. मरता मरता ती पडली तर व्रजाचा एक मोठा भूभाग व्यापला गेला. मायावी राक्षसी मरताना स्वतःच्या मूळ रूपात आली. तिचा प्रचंड देह पाहून सर्वच व्रजवासी घाबरले. तिच्या या देहाखाली अनेक वृक्ष दबून गेले, कित्येक पक्षी प्राणी चिरडून मेले, धरणी कंपायमान झाली. पण श्रीकृष्णाच्या स्पर्शाने ती मुक्त झाली, तिचा उद्धार झाला. परमेश्वराजवळ तुम्ही गेल्यावर तुमचा उद्धारच होणार
एका टोकाचा द्वेष किंवा एका टोकाची भक्ती करा, परमेश्वर तुम्हाला मुक्त करतोच करतो. दुष्टाव्याने का होईना, पण पुतणेने कृष्णाला पदराखाली घेऊन मातृत्व साकारले होते. भगवंत त्याचेच तर भुकेले आहेत. पुतणेने आपले दूधच काय, रक्त आणि प्राणही दिले, म्हणूनच ती मुक्त झाली. पुतना अज्ञान आहे, भगवान प्रत्यक्ष ज्ञान आहेत. प्रकाशाजवळ अंधार राहू शकत नाही, तो प्रकाशमयच होतो. तद्वतच अज्ञान ज्ञानाकडे गेल्यावर ज्ञानमयच होते, म्हणून पुतनाही परमधामाला पावली. बालकृष्णाला सर्व गोपींनी घरी आणले. यशोदेला बरेच ऐकवले. अनोळखी स्त्रीला देताना तुला बाळाची काळजी कशी ग वाटली नाही. देवाची कृपा म्हणून बाळ हाती लागले. राक्षसीच ती, तिच्या हातून सुटून आल्यामुळे गोपी कृष्णाला बाधा होऊ नये म्हणून बाळाच्या प्रत्येक अंग प्रत्यंगाचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या देवतांना प्रार्थना करू लागल्या. हे केशवा, तू बाळाच्या हृदयाचे, हे ईश्वरा, तू वक्षस्थळाचे, सूर्यनारायणा कंठाचे, विष्णू तुझ्या भुजांचे, वामन तुझ्या मुखाचे रक्षण करो, असे म्हणू लागल्या. अत्यंत अर्थभावाने, उत्कट प्रेमाने, अतीव श्रद्धेने भगवंताला दिलेली साथ तिथे पोहोचतेच आणि त्याचे परिणाम म्हणून अर्थाला फलस्वरूप इष्टाची प्राप्ती होतच असते. त्यालाच मंत्र म्हणतात. गजेंद्राने आर्त हाक दिली, त्याला कुठले मंत्र ठाऊक होते. त्याने त्याच्याच बोलीत ची असा चित्कार काढला. तो ची मंत्र झाला. आजची आपण चीचा आर्तनाद केला तर तो मंत्र होऊन आपले गळ्याचे आजार, थायरॉइड बरे होतात. तसेच गोपींनी आर्तसाद घातली, ते शब्द बालरक्षा स्तोत्र झाले. ते बालरक्षा स्तोत्र आपल्या लहान बाळासाठी रोज म्हणा. दृष्ट लागणे, बाधा होणे अशा अदृष्ट शक्तींपासून त्याचे निश्चित रक्षण होते. हे स्तोत्र भागवतात दशम स्कंदाच्या 6व्या अध्यायात आलेले आहे. श्लोक 22 ते 29. पुतना मोक्षाची ही लीला अद्भुतच आहे, पण श्रीमद भागवतात इतर कोणत्याही लीलेच्या श्रवणाची फलश्रुती सांगितलेली नाही. केवळ पुतना मोक्षाचाच अपवाद आहे. पुतना अज्ञान आहे, अपवित्र आहे म्हणून असेल. पुतनेने कुटिलतेने मात्र वात्सल्याची थट्टा केली तरी मात्रा पुत्राशी कशीही वागली तरी पुत्राने मातेचे हितच केले पाहिजे, हे स्पष्ट करण्यासाठी असेल. अज्ञान, अमंगल, कौटिल्य, विखार हे काहीही सत्यापाशी टिकत नाही, याचे प्रत्यंतर देण्यासाठी असेल. काहीही असले तरी ते अद्भुतच आहे, वंदनीय आहे. श्रीकृष्ण चरित्रात या लीलेत बालभाव ते कल्याणचिंतक उदारभाव याचे प्रगटीकरण आहे व त्यामुळे सामान्य जनांना प्रभुप्रेमाची महती आणि आवश्यकता लक्षात येते. यशोदेला नंदबाबाला कृष्ण म्हणजे आता प्राणापेक्षाही प्रिय होता. त्यामुळे कोणत्याही निमित्ताने ते लालाच्या साठी आनंदोत्सव साजरा सिद्ध करत असत, नवे उत्सवाचे कारण शोधत असत. एकदा रोहिणी नक्षत्रावर एक समारंभ करण्याचे ठरविले. कृष्णाने पाळण्यातल्या पाळण्यात कूस बदलली. त्याचा हा समारंभ. उत्सवप्रियांना उत्साह असतोच, तो कशाचाही उत्सव करू शकतात. अंतकरण उदार असले, दातृत्व उत्तम असले तर कारणांची वानवा नसतेच. समारंभ सुरू झाला. वाद्ये वाजू लागली, गोपी गाणी म्हणू लागल्या, ब्राह्मण मंत्र घोष करू लागले. श्रीकृष्णाला अभिषेक करण्यात आला. सर्व गोपींनी गर्दी केली. त्यावेळी नंद व नंदराण्यांनी ब्राह्मणांचा मोठा सत्कार केला. गायी, धन, वस्त्र देऊन ब्राह्मणांना तृप्त केले गेले. ब्राह्मणांनी वेद मंत्रातून आशीर्वाद दिले. बाळकृष्णाला आता झोप येऊ लागली. मातेने तिथेच छकडाखाली सावली पाहून बाळाला झोपवले. प्रत्येकजण आपल्या परीने उत्सवाचा आनंद घेत होता. काळ पुढे सरकत होता. बाळाला जाग आली. त्याला भूक लागली होती. बाळ रडू लागले, पण उत्सवाचा गर्दा होता. कुणाला काहीही ऐकू आले नाही. कृष्णाने शेवटी हातपाय झाडण्यास सुरुवात केली. त्या सपाट्यात त्या छकड्याला धक्के बसू लागले व छकड्यात ठेवलेली भांडी खडखडाट करू लागली व तो बाळ हातपाय जोरजोरात झाडू लागला आणि काय आश्चर्य, छकड्याची एक एक फळी पडू लागली. सगळा छकडाच उलटा झाला. तो शकटासूर होता, कंसाने पाठवलेला कृष्णाचा मारेकरी, पुतनेचा भाऊ. देवकीने भलेही कृष्णाला सुरक्षिततेसाठी गाडी खाली ठेवले, पण ती त्या उत्सवात त्याला विसरली. त्याचे रडणे तिला ऐकू आले नाही. हा संसार गाडा देवाला विसरून चालवला तर असेच होते. आपले सर्व गाड्यावर व देव मात्र गाड्याखाली. देवाच्या लाथेने गाडा उलटणारच. तेव्हा प्रसंग कोणताही असो, देवाला विसरू नका आणि तो झोपला आहे असेही समजू नका. तात्विक दृष्टीनेही देव निष्क्रिय आहे. तो काही कर्म करीत नाही व मायेच्या प्रभावामुळे आपण देव कर्म करतो असे म्हणतो. देवाने अर्जुनाचा रथ चालवून हेच दाखवले आहे की कसल्याही संग्रामात तुमच्या रथाला योग्य दिशेने मीच नेईन. फक्त मला शरण ये.
संसाराचा गाडा, गृहस्थाश्रमाचा गाडा हा जणू असुरच आहे. शकट म्हणजे गाडा, शकटासूर. मामा कंस म्हणजे नाही 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 म्हणणारा मामा. त्याची माया अनेक प्रकारे संघर्ष करावयास लावते. तेव्हा भगवंताचे स्मरण ठेवा. भगवंताला नामरूपाने संसार गाड्यासोबत ठेवा, म्हणजे शकट संकटाचा नाश होईल. तृणावर्तही असाच वावटळीच्या रूपाने आला. कृष्णाने आपले वजन वाढवून त्याचा निष्पात केला. मोठमोठ्या संकटातून आपल्या बाळाचे प्राण रक्षण झाले, म्हणून यशोदेने ब्राह्मण वगैरे सर्वांनाच दान द्यावे वाटले. तिने नंदबाबांना तसेच सांगितले. नंदांनी आनंदाने म्हटले, ज्याला जे पाहिजे ते दे. तुला जे दान करावयाचे आहे ते कर. दान दे म्हणताना आनंद होणे हा दैवी गुण आहे. दान देताना पात्राचा विचार संकल्पनेत आला असला तरी लक्षविहाय दानतव्य या वचनात लाखो कामे बाजूला टाकून दान द्यावे म्हटले आहे. लाख कामे सुद्धा विचारात घ्यायचे नाहीत. तिथे पात्राचा विचारच गौणच ठरतो. शिवाय दान करण्यास परिस्थिती जर अनुकूल आहे तर विचार करून करून काळ काढू नका. परिस्थितीची प्रतिकूलता कशी येईल सांगता येत नाही. दान आणि धर्म दोन्हीवर प्रभुत्व असणाऱ्या धर्मराजालाही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. तेव्हा यशोदेने धनधान्य, गायी, वस्त्र इत्यादी मुक्तपणे दान केली. यदुकुलाचे कुलपुरोहित गर्गाचार्य गोकुळात आले. तेव्हा नंदांनी त्यांचे यथोचित स्वागत केले, पादसंवाहन केले आणि त्यांची दोन्हीही बाळे रोहिणीचा पुत्र आणि यशोदेचा पुत्र यांचे नामकरण संस्कार करण्याची विनंती केली. गर्गाचार्यांनी प्रथम थोडा विरोध केला की मी जर या 2 बालकांचा नामकरण संस्कार केला तर तिकडे कंसाच्या लक्षात येईल की हा वसुदेव पुत्रच आहे. कारण 8वी कन्या लुप्त झाली आणि 8वा जर पुत्र नाही तर आकाशवाणी खोटी ठरेल. असे तर शक्यच नाही. पण 8वा जन्मला असून तो सुरक्षित आहे असे त्या मारताना हातून सुटून आकाशात गेलेल्या देवीने केलेला उद्घोष याच बालकाविषयी असू शकतो. तेव्हा नंदांनी गर्गाचार्यांची स्तुती केली. ज्योतिषामयनम साक्षात यतम ज्ञानमतींद्रियम प्रणितम भवता येन पुमान वेद परावरम. नंद म्हणाले, हे प्रभू, साधारणपणे इंद्रियांनी जाणण्याच्या पलीकडे जे आहे ते सुद्धा माणसाला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष जाणता येते. या शास्त्राचेच रचनाकार आपण आहात. आपण ब्रह्मवेत्त्यामध्ये श्रेष्ठ आहात आणि ब्राह्मण हा जन्मानेच मनुष्य मात्रांचा गुरु आहे. जन्मना ब्राह्मणो गुरुः. त्यामुळे आपणच नामकरण संस्कार करावा. गर्गाचार्यांनी स्वस्ती वाचनपूर्वक नामकरण संस्कार केला. ते म्हणाले, हा रोहिणीय सकल हृदयांना रमवील म्हणून हा राम आहे. हा बलराम म्हणवला जाईल. हा दुसरा प्रत्येक युगात वेगळा रंग धारण करणारा आहे. आता या युगात हा सावळ्या कृष्णवर्णी आहे म्हणून त्याला कृष्ण म्हणावे असे सांगून त्याच्या भविष्याविषयी कथन केले. भगवंताच्या 6 गुणांचे प्राकट्य कृष्णात येईल. याचे रक्षण करून यांचे प्रेम संपादन करतील. त्याच्या आशा आकांक्षा पूर्ण होतील. हे ऐकून नंदांना आनंद झाला. त्यांनी दान दक्षिणा देऊन संतुष्ट केले. काही कालानंतर रामकृष्ण गोकुळात रांगू लागले, बागडू लागले. नवीनच रांगणे शिकल्यामुळे पुन्हा पुन्हा रांगत वाड्याबाहेर जात, रस्त्यात धुळीने माखून निघत, काही आवाज ऐकून कुणाच्याही मागे मागे जात, त्याच्याकडे पाहिल्यावर दुसरा कुणीच पाहून भयभीत होऊन सरसर मातेकडे येत, तिला बिलगून जात, माता बालकांच्या धाडसाने त्यांच्या बालक्रीडांनी आनंदाने मोहरून जात. त्यांना जेव्हा ते स्तनपान करवीत तेव्हा कौतुकाने त्या बाळांना निरखीत, त्यांच्या कुरळ्या काळ्याभोर केसांवरून आपला प्रेमळ स्नेहमय हात फिरवीत. बाळकृष्णसुद्धा अधूनमधून आपल्या प्रेमळ आईच्या मुखाकडे पाहून बालिशपणे हसत. दोघांनाही आनंद वाटे. बालकृष्णाची एका लहानग्या वासरांशी घट्ट मैत्री होती. वासराने त्याच्या आईला हम्मा म्हणून साथ दिली की कृष्णही मैया म्हणत असे. गायीसुद्धा त्याला प्रतिसाद देत असत. त्या वासराला भूक लागली की त्याच्या गायीकडे जाई. बालकृष्णही त्यासोबतच जाई. श्रीकृष्णाची मधुरा भक्ती अशी विलक्षण आहे की गाय तिच्या आचळांना झोंबणाऱ्या वासराऐवजी कृष्णालाच चाटीत असे. कृष्ण तिच्या शेपटीलाच धरून उभे राहण्याचा प्रयत्न करीत असे. गाय आणि कृष्ण दोघांनाही एकमेकांच्या आलंबनाचा आनंद होत असे. थोडे मोठे होऊन चालू लागल्यावर कृष्ण बलराम रानात जात. कधी पक्ष्यांजवळ, कधी प्राण्यांजवळ, कधी झाडांवर चढत, तर कधी काट्याकुट्यात खेळत. त्या दोघांना त्याचा त्रास होत होता की नाही तेच जाणत, पण त्यांना त्रास होईल या कल्पनेनेच यशोदा मातेला त्रास होत असे. त्यांना त्रास होऊ नये म्हणून तिचे घरकामातही लक्ष राहत नसे. चिंतनात घरकाम, घरसंसार नाही तर भगवंताला ठेवा. चित्त भगवत चरणी राहू द्या. भगवंत तुमचाच राहील. घरात कितीही प्रेमाने कौशल्याने वागले तरी ते मायाजालच आहे. त्या जाळ्यात गुंतल्यावर एक पाय काढण्यासाठी दुसरा पाय त्यात बुद्ध्याच फसवावा लागतो.
अशी ती फसवाफसवीच आहे. त्यामुळे लक्ष न दिल्याने कोसळाल तर मोक्षच आहे नक्की. तेव्हा प्रपंच पाण्यातल्या नावेसारखा किंवा पद्मपत्र बिंबसासारखा करावा. व्रजातल्या गोपी अशाच कृष्णमय झाल्या होत्या. त्यामुळे त्या गोरस विकतानाही दूध घ्या, दही घ्या, लोणी घ्या असे न म्हणता गोविंद गोपाळ घ्या म्हणत. कृष्ण नामाशी त्या गोपी अशा समरस झाल्या होत्या. आपण तर देवपूजा करताना सुद्धा कोणती भाजी करायची म्हणतो किंवा इतर सांसारिक गोष्टीबद्दल सूचना देत राहतो. फार तल्लीन होऊन पूजापाठ करू लागलो तरी पूजा साहित्य मागण्यासाठी गर्दा करत असतो. त्या मौन व्रतात तर हातात असलेल्या वस्तू एकमेकावर आपटून क्षोभ निर्माण करीत असतो. आपण परमार्थातही प्रपंच करतो. गोपींनी मात्र प्रपंचात परमार्थ केला. प्रपंच करा, पण विधात्याने रचलेल्या माया नाटकात आपल्या वाट्याला आलेली भूमिका आहे. मूळ व्यक्ती आपण कुणी वेगळेच आहोत. आत्ताची भूमिका फक्त उत्तम वठवावी, भूमिकेत अडकून पडू नये. त्या अनुषंगाने येणारी सुखदुःखे, मान अपमान, हर्षखेद हे सगळे भावभावनांचे कल्लोळ त्या पात्राचे आहे. ही कोणतीही भूमिका उत्तम साकारणारा केवळ मीच भगवंतांनी निवडला आहे. प्रत्यक्षात मी तो नव्हेच. मी म्हणजे परमात्म्याचा दूत, परमात्म्याचा अंश आहे. हे जाणले की सर्व भावभावनांकडे त्रयस्थापणे विशुद्ध निर्लिप्त राहू शकतो. बालकृष्णाच्या लीला केवळ संसारपट उलगडून दाखवणाऱ्या आहेत. प्रसंग त्यानेच निर्माण केले आहेत. प्रसंगाशी दोन हात त्यानेच केले आहेत. प्रसंगही तोच आहे आणि समाधानही तोच आहे. उपनिषदामध्ये एष सर्वेश्वर, एष सर्वज्ञ, येषु नार्यामीश योनिः, सर्वज्ञ प्रभवाप्ययो ही भूतानाम या मांडुक्योपनिषदात सर्व काही उत्पत्ती, स्थिती, लय, प्रलय हे एकाच ठिकाणी घडतात असे म्हटले आहे. तेव्हा आपण त्यावर आपल्या बुद्धिमताचा प्रक्षेप करणे अनुचित आहे. गोपींना हे ज्ञान होते काय, नव्हते काय? आपल्या दृष्टीने दोन्हीही प्रश्नच आहेत. पण गोपी भक्त आहेत. भूमिका करणारे विभक्त असतात. म्हणून भक्ती करा. परमेश्वर तुमचाच आहे, किंबहुना तुम्हीच आहेत. कृष्ण बलराम आपल्या सवंगड्यासह खेळ खेळत कधी कधी कुणाच्याही घरी जाऊन गायींची बछडे सोडून देत. दूध काढण्याची वेळ नसतानाही वासरे सोडल्यामुळे दुधाच्या वेळी गायी दूध देत नसत. शिवाय घरात शिंक्यावर टांगून ठेवलेले दूध, दही, लोणी गुपचूप खाऊन टाकीत. आपल्या सवंगड्यांनाही वाटून टाकीत. अंधारात लपवून ठेवले तरी हा जिथे जाईल तिथे प्रकाशच पडतो. रत्नांचा प्रकाश पडतो की रत्नावरच याचा प्रकाश पडतो कोण जाणे, पण याला सगळेच माहीत असते. याच्यापासून काही लपून राहत नाही. कसे राहत नाही ग, अशी तक्रार गोपींनी केली की यशोदा मनोमन हसत राहील. तिला रागावता येतच नसे. कृष्णाच्या गोंडस चेहऱ्याकडे पाहिले की तिचे सर्व देहभानच हरपून जाईल. एकदा बलराम, कृष्ण व सवंगडी खेळत होते. खेळता खेळता सर्वजण यशोदेकडे येऊन म्हणाले, माते कृष्णाने माती खाल्ली. यशोदेतील मात्र सत्ता जागी झाली. तिने कृष्णाचे हात धरून खडसावून विचारले, काय रे लबाडा, तू माती खाल्लीस? खरे तर बाळकृष्णाच्या खोड्यांची कितीतरी गाराणे तिच्याकडे आली होती आणि कधीच त्या तक्रारीत तथ्य आढळले नाही. पण म्हणून तर तिने कृष्णाचे दोन्ही हात घट्ट पकडून तक्रारदारांना दिलासा दिला आणि स्वतःला खात्री असल्यामुळे लबाडा म्हणून रागातील लटकेपणाही दाखवला. नाहीतरी आईचा बाळावरचा राग क्रोध नसतोच, तो अनुराग असतो. मातेने विचारले, कृष्णाने उत्तर दिले, आई मी नाही माती खाल्ली. हे सर्वजण खोटारडे आहेत. यशोदा म्हणाली, ठीक आहे, खाल्ली नाहीस ना माती? मग बसली. तोंड आ कर म्हणाली. आता कृष्णाने उघडलेल्या तोंडासारखे तोंड आ करून पाहत बसण्याची यशोदेवर पाळी आली. त्याच्या श्रीमुखात सगळे विश्व, समुद्र, पृथ्वी, आकाश, पाताळ, सूर्य, चंद्र, तारे सारे ब्रह्मांड दिसू लागले. त्यात गोकुळ आणि त्या गोकुळात ती स्वतःला यशोदेलाही पाहिले. यशोदा दिग्मूढ झाली. थोड्याच वेळात तिने मनोमन शरणागती पत्करली. या सर्व ब्रह्मांडाचे पालन करते, जगताचे सर्वे सर्वा असलेल्या परमेश्वराचे आश्रयस्थान माता म्हणून माझे अंग आहे, माझी कुशी आहे, असा पुत्रभाव जागृत होताच भगवंतांनी तोंड मिटले. आरोप करणाऱ्यांची तोंडे तर केव्हाच मिटली होती. राजा परीक्षितीने श्री शुकदेवांना विचारले, ब्रह्मन, नंद यशोदेचे असे कोणते पुण्य होते की प्रत्यक्ष भगवान त्यांच्या पोटी आले? श्री शुकदेव म्हणाले, राजा पूर्वजन्मी अष्टवसूंपैकी एक वसू द्रोण होते. त्याची पत्नी धरा होती. त्यांनी ब्रह्मदेवांना प्रार्थना केली की, हे प्रभू, जेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे आम्ही पृथ्वीवर जन्म घेऊ तेव्हा जगदीश्वर कृष्णाची अनन्य भक्ती निर्माण होईल असा वर द्या. त्या वराच्या प्रभावाने वसुद्रोण प्रजात नंद झाले आणि धरा यशोदा झाली. वसुदेव देवकी हेही पूर्वजन्मी
वर प्राप्त केलेलेच होते. त्यांना भगवंतांनी त्यांच्या पोटी जन्म घ्यावा अशी इच्छा व्यक्त केल्यामुळे भगवंत तिथे जन्मले आणि त्यांच्या बाललीलांनी त्यांना कृष्णप्रेम कृष्णभक्ती निर्माण झाली. यशोदेचे कृष्णप्रेम तर चुलीवर तापत ठेवलेल्या दुधाप्रमाणे अक्षरशः उतू जात असे. तो बाहेर बागडत असला तरी त्याच्या आठवणींनीच तिला पाना फुटत असे. तो केव्हा केव्हा येईल आणि मांडीवर बसून आ करेल याचा तिला ध्यासच होता. एकदा ती घरात लोणी काढीत होती. त्यासाठी तिने रवी बांधली, डेऱ्यात टाकली. अंगावरचा पदर इकडे तिकडे उडू नये म्हणून कमरेला घट्ट बांधला. त्या रेशमी पदरावर एक घट्ट सुती कपडा घट्ट बांधला आणि रवी घुसळू लागली. हातातल्या बागड्यांचा मधुर किणकिणाट होऊ लागला. कानातील मोत्यांची कर्णफुले एका संथ लयीत तिच्या गालावर झोके घेऊ लागली. घुसळण्याच्या श्रमाने चेहऱ्यावर कपाळावर धर्मबिंदू उठू लागले. केस किंचित विस्कटून गालावर कपाळावर ओळू लागले. काही तर तिथेच लोभसपणे चिकटून बसले. वेणीत माळलेली सुगंधी फुलांच्या गजऱ्यातून काही फुले बंद सुटून मोकळी खाली पडली आणि आपण किती अभागी आहोत, जगन्मातेपासून दूर झालो म्हणून खंतावली आणि क्षणात सुकूनही गेली. बंधन हे मायामोहाचे त्याज्यच आहे, परंतु भगवत चरणांचा जिथे अखंड वास आहे तेथून पडणे दुर्भाग्यच असा तो सोहळा. घर गृहस्थीचे कर्तव्य मनपूत करणे, कृष्णाचे म्हणजे भगवंताची लीला स्मरण करीत तल्लीन होणे, बालकृष्णाच्या आठवणीने प्रेमाचा पाझर फुटून अंगावरची वस्त्रे ओली चिंब होणे, कशातही विश्वदर्शनामुळे झालेल्या ज्ञानाने भक्तिभाव जागृत होणे, हे एक समयावच्छेदे करून कर्म ज्ञान भक्तीचे मनोज्ञ दर्शनच आहे. यशोदेमध्येच नाही तर यच्च यावत मातांच्या ठाई हे त्रिगुण दर्शन होऊ शकते. यशोदा मातेला पाना फुटला. बालकृष्ण धावत आला आणि मांडीवर बसला. यशोदेने तोंडात स्तन दिला. बाळ डोळे मिटून स्तनपान करू लागले. दोघाचा आनंद गगनसदृश्य झाला. अधूनमधून कृष्ण मातेचे मुख न्याहाळत तिला होणाऱ्या आनंदाचा अंदाज लावित होता. माता यशोदा ही स्तनपान करण्यात बाल भगवंताचे मनोहारी रूप पाहत होती. त्याच्या कुरळ्या केसातून हात फिरवित होती. दूध पिताना त्यांच्या क्षणाक्षणाला होणाऱ्या तृप्तीकडे पाहून आपल्याही जन्माची कृतार्थता तृप्ती झाल्याची अनुभवत होती. असा किती वेळ गेला कुणाला कळलेच नाही. डेऱ्यात रवी तशीच पडली होती. अर्धवट तयार झालेला लोण्याचा गोळा डेऱ्याच्या काठावर बाहेर डोकावत होता. जणू तो कृष्णाला खुणावित होता. त्याच्या भेटीसाठी व्याकुळ झाला होता. कृष्णप्रेमात चुलीवरचे दूध उतू गेले तेव्हा यशोदा भानावर आली. तिने कृष्णाला बाजूला केले आणि लगबगीने उतू जाणारे दूध बाजूला काढून ठेवले. पिता बाजूला केल्यामुळे कृष्णाला राग आला. त्याने बाजूचा एक खडा घेऊन शिंक्याकडे भिरकावला. दुधादह्याचे माठ फुटले. लोणी खाली सांडले. ती कृष्ण खाऊ लागला. तेवढ्यात तिथे वानरी व तिचे पिल्ले आली. त्यांनाही कृष्णाने लोणी दिले. यशोदा माठ फुटल्याचा आवाज ऐकून बाहेर आली. कृष्णाला शोधू लागली. कृष्णाला यशोदा मैयाची चाहूल लागताच तो बाजूलाच पालथ्या ठेवलेल्या उखळावर रडत बसला. यशोदा हातात छडी घेऊन आली. हे पाहून कृष्णाने त्या उखळावरून टुनकन उडी मारली. सर्व संचारी सर्व व्यापक कृष्ण चंचल आहे. यशोदा माता स्थूल आहे. माया मोह प्रेम राग लोभ हे स्थूल आहेत. परमात्मा अतिसूक्ष्म आहे. अत्यंत चंचल अशा मनावरही ज्या योगाने ताबा मिळवला आहे त्यांनाही भगवंत दुष्प्राप्य आहे. स्थूल देहाला कसा सापडेल? त्याच्या पकडीत तो येत नाही. त्याच्या मागे मागे आयुष्यभर पळले तरी तो हाती लागत नाही. माता थकून बसली. कृष्ण जवळ आला. तिला वाटले आता याला आपण पकडले पाहिजे. पण कृष्णाच्या रडवेला भाव पाहून तिचे अंतःकरण द्रवले. तिने छडी फेकून दिली. तिला वाटले याला आता बांधूनच टाकू. तिने त्या उखळाला बांधायचे ठरवले. तिने दोरी घेतली. कृष्णही गंमत वाटून स्तब्ध राहिले. उखळ आणि कृष्णांची कंबर त्या भोवती दोरी गुंडाळली. ती गाठ मारण्यापुरतीच ती दोरी कमी पडली. तिने पुन्हा दोरी आणली. पुन्हा 2 बोटे कमी. अशा तऱ्हेने घरातील सर्व दोऱ्या संपल्या तरी 2 बोटे दोरी कमीच. हे दृश्य पाहणाऱ्या गोपी हसू लागल्या. यशोदा घामाने डबडबली. कृष्णाला करुणा आली आणि त्याने स्वतःला बांधून घेतले. कृष्णाला आपल्या जवळ बांधून ठेवण्यासाठी अपार कष्ट केले. बांधण्याचा सतत ध्यास घेतला तर भगवंत स्वतःच तुमच्याशी बांधून घेतात. आईने कृष्णाला बांधले आणि इतर कामाला घरात निघून गेली. कृष्णाने इकडे तिकडे पाहिले. दारात 2 वृक्ष त्याला दिसले. एकाच मुळातून 2 वेगळ्या पक्ष्यांना पाहून त्या झाडाच्या मदतीने हे दोरखंड तोडावेत असा विचार केला. ते उखळ जोर लावून थोडे थोडे ओढून त्या झाडांच्या बुंद्याजवळ आणले. बुंद्यांच्या फटीतून पलीकडे जाऊन ते जोरात ओढले. उखळ 2 झाडात अडकलेले. ओढल्यावर दोर तुटेल आणि आपण सुटून जाऊ असा विचार देवानी केला असावा.
पण तो दोर तुटण्याऐवजी ते 2 झाडेच उन्मळून पडली. धाडकन आवाज आला. सगळेच जण घाबरले. आईला भीती वाटली. मी बाळाला बांधले आहे, त्यामुळे त्याला स्वतःचा बचावही करता येणार नाही. चिंता करीत करीत ती धावतच प्रांगणात आली. त्या झाडातून 2 दिव्य पुरुष प्रगट झाले. कृष्णाला त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाले, आम्ही दोघे कुबेराचे पुत्र नलकुबेर आणि मणिग्रीव आहोत. गेली 100 वर्षे आम्ही यमलार्जन या नावाने अर्जुनाचे जोड वृक्ष होऊन आपल्या दर्शनासाठी पादस्पर्शासाठी आतुर होतो. आज तो सुदिन प्राप्त झाला. आमचे सार्थक झाले. पूर्वजन्मात ते कुबेर पुत्र होते. मंदाकिनीच्या पात्रात ते जलक्रीडा करीत होते. ते रुद्रगण, यक्ष आणि सोबत अप्सरा कुबेर पुत्र असल्याने धनसंपन्नता होतीच. तशात वारुणी पिऊन मस्त ऐश्वर्यमद मदिरामद जोडीला मदमस्त सुंदर अप्सरा. पदभ्रष्ट होण्यास, आत्मभान सुटण्यास आणि धुंदीत कुणाचाही अपमान करण्यास यातील एक गोष्टही पुरेशी आहे. इथे तर त्याचा अतिरेक आहे. समोरून महर्षी नारद येत आहेत तरी हे मस्तीत दंग. नग्न अप्सरा लादल्या. त्यांनी चटकन वस्त्रे परिधान केली. हे दोघे मात्र उद्धटासारखे उभेत जणू वृक्षच. नारदांनी शाप दिला, असत श्रीमदांधस्य दारिद्र्यम परमांजनम आत्मोप्येमेन भूतानी दारिद्र्य परिमेक्षते. त्यामुळे हे वृक्ष होऊन पडले. त्यांच्याच उशापाने भगवंताच्या पदस्पर्शाने त्यांचा उद्धार झाला आणि ते दोघे स्वलोकात गेले. त्यानंतर वृंदावनात बकासूर, अगासूर यांचाही लीलया वध केला. अगासूर प्रत्यक्ष पापमूर्तीच. अग म्हणजे पाप. अशा पापाची स्थिती प्रत्यक्ष परमेश्वर पाशी कशी टिकेल? वैद्यकीय परिभाषेत दुर्गंध, वेदना आणि जंतू संसर्ग झाला म्हणतात. जंतू संसर्ग झाला म्हणजे कोणत्या तरी व्याधी होतो. हे झाले विज्ञानाचे. धर्मशास्त्रात अर्थात ज्ञानमार्गात पूर्वजन्म कृतं पापम व्याधिरूपेण पीडिती असे म्हटले आहे. इकडेही व्याधी आहे, तिकडेही व्याधी आहे. याचा समन्वय करायचा झाला तर पापाचं दृश्यरूप किंवा पर्यवसन दुःख, व्याधी आणि दुर्गंधात होते. भगवंताच्या केवळ अस्तित्वानेही पाप उरत नाही. अगासुराला मारताना कृष्णाच्या नेत्रकटाक्षानेही पाप समूळ नष्ट झाले. अर्थात अगासुराचा निराश झाला. पूतना मोक्ष. दैत्य सर्व पापरूपच आहेत. पूतनेचा ज्यावेळी भगवंतांनी उद्धार केला त्यावेळी भागवतात असे वर्णन आले आहे की कृष्णाने केवळ स्तनपानच केले नाही तर पूतनेच्या देहातील चैतन्याचे सर्व स्रोतच पिऊन टाकले, प्राणही पिले. त्यावेळी नंद मथुरेला कर भरण्यास गेले होते. परत येताना व्रजाच्या जवळ येताच त्यांना वातावरणात सुगंध जाणवू लागला. अवकाशात धुराच्या रेषा दिसू लागल्या. काही जळत असल्याने धूर दिसतो म्हणावे तर वास धुरकट नव्हता. एवढे धुराचे लोट दिसले कारण पूतना पडली त्यावेळी तिच्या देहाला एकाच ठिकाणी दहन करणे शक्य नव्हते. तिचे अनेक तुकडे करून अनेक चिता रचून त्यात ते टाकले होते. पूतनेच्या देहातील व्याधी आणि दुर्गंध निर्माण करणारे घटक म्हणजेच पापमूलक पदार्थ कृष्णाने हरण केले होते. म्हणून पाप नाही, दुर्गंधी निर्माण करणारे पदार्थ नाहीत, ते केवळ शुद्ध इंधनच झाले होते. म्हणून नंदांना जळक्या चितेमधूनही सुगंध जाणवला. अर्थात सुगंध जाणवला असे म्हणणे दुर्गंध येत नव्हता असे म्हणण्यासाठी सकारात्मक प्रकटन असू शकते. किंवा पाप अथवा व्याधिरूप दुर्गंध संपला याचे विवच्छेदक लक्षण सुगंध आला म्हणणेही असू शकते. असो, श्री संत तुकाराम महाराजांनीही त्यांच्या अभंगात म्हटले आहे, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे आगार. तेव्हा पाप, व्याधी, दुर्गंधी एकरूपच आहेत. कृष्ण आपल्या सवंगड्यासह गाई वासरांना घेऊन फिरत होता. फिरता फिरता गोपांनी एक मोठा अजगर आ वासून पडलेला पाहिला. त्याच्या तोंडाकडे एका दृष्टिक्षेपाने पाहतच येत नव्हते. एवढा महाकाय जबडा विस्फारला होता. लहान लहान बालके होती ती. त्यांना ती एखादी गुहाच आहे असे वाटले. अणु रेणू तृण काष्टी चराचरी जडजीवात भगवंतच भरून राहिला असल्यामुळे कृष्णाला मात्र तो अजगराच्या रूपात अगासूर आहे हे कळलेच होते. त्यांनी सवंगड्यांना त्यात प्रवेश करू नका असे सांगितले तरी गाई वासरे त्यात गेलीच. मागोमाग गोपांनीही प्रवेश केला. त्या अजगराला कृष्णाची प्रतीक्षा होती, त्यामुळे त्याने तोंड मिटले नाही. त्यामुळेच आत जाणाऱ्यांना ती गुहाच वाटत होती. त्यांचे रक्षण करणे आपले कर्तव्यच आहे हे जाणून शेवटी कृष्ण त्यांच्या तोंडात शिरले. आकाशातून पाहणाऱ्या देवदेवतांनी ते दृश्य पाहून हाय हाय गेले. आता मृत्यू सर्वत्रच व्यापणार वाटले. त्यांचे असे विचार सुरू असताना भगवंतांनी अजगराच्या मुखातून प्रवेश करताच आपले शरीर फुगवण्यास सुरुवात केली. प्रत्यक्ष योगेश्वराला काय अशक्य आहे.
योगी लोकांना लहानात लहान आणि मोठ्यात मोठे होता येते. अनोरणीय ठोकडा तुका आकाशा एवढा. भगवंताच्या या लीलेने अगासुराचे श्वास मार्ग अवरुद्ध झाले. थोड्याच वेळात तो गतप्राण झाला आणि आत गेलेले सगळेजण सुखमेव बाहेर पडले. हे पाहून ब्रह्मदेवांना आश्चर्य वाटले. त्यांना भगवंताची अजून काही लीला दृश्य दिसतात काय याची ओढ होती. इकडे कृष्णाने अगासुराच्या अकराळ विक्राळ जबड्यातून सुखरूप परत आणलेले बाल गोपाल गाई वासरे वनात रम्य संचार करू लागली. थोड्या वेळाने सर्वजन प्रिय बाळ कृष्ण म्हणाला, चला आता भूक लागली आहे, शिदोऱ्या सोडू. सगळे जणू कृष्ण म्हणण्याचीच वाट पाहत होते. सगळे शिदोऱ्या घेऊन जमले. सुदामा, मधुमंगल, पेंद्या वगैरे त्याचे खास मित्र कृष्णाच्या म्हणण्याचीच वाट पाहत होते. पटापट सगळे शिदोऱ्या घेऊन जमले. सुदामा, मधुमंगल, पेंद्या वगैरे त्याचे खास मित्र कृष्णाच्या जवळजवळ करू लागले. इतरांनाही कृष्ण आपल्या समोरच पाहिजे होता. प्रत्येकजण कृष्ण दिसेल अशी जागा पकडण्यास धडपडू लागला. एकच गोंधळ उडाला. मग कृष्ण म्हणाला, अरे थांबा, असे वर्तुळाकार बसा. फुलामध्ये जसा पराग मध्यभागी असतो, भोवती पाकळ्या असतात, तसे. निजमुख कवनाही आडदृष्टी असेना, रचुनी बसवी एसी भोवती बालसेना. नंतर सर्वांनी सहभोजनास प्रारंभ केला. थट्टा विनोद करीत ते भोजनाचा आस्वाद घेऊ लागले. खेळत बागडत एकमेकांना घास देत एकमेकांच्या पानातील ओढून घेत चाललेले त्यांचे ते सामान्याप्रमाणे वागणे पाहून ब्रह्मदेवांनी त्यांची गाई वासरे जिथे चरत होती तिथून दूर दूर नेली. गोपगण जेवण्यात मग्न असल्यामुळे लवकर त्यांना ते कळलेच नाही. आसपास गोधन न दिसल्यामुळे ते कावरेबावरे झाले. कृष्ण म्हणाले, थांबा, काळजी करू नका, मी शोधून आणतो, तुम्ही स्वस्थ जेवण करा. कृष्ण गायींच्या पाठीमागे गेले. कृष्ण लांब गेल्याचे पाहून ब्रह्मदेवाने त्या बाळ गोपाळांना दुसरीकडे नेले. कृष्णाला तिकडे गायी वासरे व तिकडे बालगोपाल दिसत नाहीत. हे पाहून त्यांना ते ब्रह्मदेवाचेच कृत्य आहे हे लक्षात आले. कृष्णांनी विचार केला, ब्रह्मदेवांना आपली लीला बघावायची होती ना, ठीक आहे. ब्रजवासींना आणि ब्रह्मदेवांनाही आनंदित आणि आश्चर्यचकित करण्यासाठी त्यांनी सर्व गोपाल, बाल, गाई, वासरे अशी अनेक रूपे धारण केली. ब्रजात नेहमीप्रमाणे जीवनयापन सुरू राहिले. सायंकाळी गाई वासरे घेऊन गोपगण घरी येत गायींना त्यांच्या जागी गोठ्यात सोडीत वासरेही जागच्या जागी राहत. पुन्हा दुसरे दिवशीही असाच नित्यक्रम चालला. कुणालाही काहीही बदल जाणवला नाही. उलट गोपिका आपापल्या बालकांना जास्तच प्रेमभावाने वागवू लागल्या होत्या. त्या कृष्णावर जसे प्रेम करीत होत्या तसेच आपल्या पुत्रावरही करू लागल्या. 1 वर्षाचा काळ संपत आला. गवळीवाड्यात केलेली ही झाकी केवळ ब्रह्मदेवांना दाखवण्यासाठी नव्हती किंवा गाई वासरे आपली मुले लुप्त झाल्यामुळे गोपीवर कोसळणारे दुःख टाळण्यासाठी नव्हते, तर यच्च यावत जगत म्हणजे केवळ भगवंतच आहे. जगत हे जगदीशाचा विकार आहे हे दाखवण्यासाठी केलेली ही लीला आहे. तुम्ही कुणावरही प्रेम कराल तर ते प्रभू प्रेमच होते. कुणाचाही द्वेष केला तर तो भगवंताचाच द्वेष होतो. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे जीव ब्रह्मैव नापरः हे तेच आहे. त्याचे प्रात्यक्षिकच कृष्णाने दाखवले आहे. गोकुळात सगळेच कृष्ण होते. असा काही काळ गेल्यावर श्रीकृष्ण बलराम एकदा गोवर्धन पर्वताकडे गेले. वासरे तिकडे वनात चरत होती. पर्वत माथ्यावर गायींनी आपल्या वासरांना पाहताच त्यांना अतीव प्रेमाने पाना फुटला. त्या धावतच आपल्या वत्सांकडे गेल्या आणि त्यांना पाजवीत चाटू लागल्या. हे दृश्य पाहून बलराम म्हणाले, कृष्णा, हे काय आहे? त्यावेळी कृष्णांनी सांगितले, ब्रह्मदेवाने मायाजाल पसरून सर्व गोपबाल व वासरांना ब्रह्मलोकात ठेवले. इकडे गोकुळातला हाहाकार टाळण्यासाठी मी सर्व रूपे धारण केली. गोप बालकेच नव्हे तर त्यांची काठी, घोंगडी, त्यांची वासरे, वासरांच्या गळ्यातील दोरसुद्धा इतक्यात ब्रह्मदेव आले. ते निमिषार्धात परत आले. पण व्रजात त्यावेळी 1 वर्ष उलटले होते. ब्रह्मदेवाचे घड्याळ कालमापन असेच आहे. आपल्या घरातील अंगणात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यास मुंगीला तिचे पूर्ण आयुष्यही लागेल, पण आपण ते 3 पावलातच पार करू शकतो. ब्रह्मदेवाने गोप व वत्स गुप्त ठेवून वळूनच पाहिले तो व्रजात 1 वर्ष होत आले होते. गायींना नवीन वासरे झाली होती. कालमापनाच्या अनेक पद्धती आहेत. त्यातही 9 प्रकार प्रचलित आहेत. ज्योतिर्गणितात त्याचे सविस्तर वर्णन आहे. ब्रह्मदेवाची ही कृती एका त्रुटीत झाली असे भागवतात वर्णन आले आहे. तावदेत्यात्म भूरात्ममानेन त्रुट्यनेहाता. या त्रुटींची गणना कशी करावी हे सांगताना मुहूर्त ग्रंथात असे म्हटले आहे, स्वस्थे नरे सुखासिने यावत् स्पंदती लोचनम तस्य त्रिशतमो भागस्तत्परम तत्पर परिकीर्तितः तस्माच्च
तस्मात् शततमो भागः शततमो भागः स्मृतिरित्य भिधीयते. स्वस्थ मनुष्याच्या डोळ्याची पापणी लावण्यास जो काल लागतो त्याच्या 300व्या भागाला तत्पर म्हणतात. आपण मात्र त्वरित आज्ञेचे पालन करणाऱ्याला तत्पर म्हणतो. या तत्पर कालाच्या 100व्या भागाला त्रुटी म्हणतात. इतका छोटा काळ रजात 1 वर्षा एवढा गेला. निमिषार्धात प्रतिसृष्टी निर्माण केलेली पाहून ब्रह्मदेवाचा भ्रमनिरास झाला व त्यांनी भगवंताची स्तुती करण्यास प्रारंभ केला. ब्रह्मदेवांनी केलेली स्तुती. ब्रह्मदेव म्हणाले, हे प्रभू, केवळ आपण आहात की ज्यांची स्तुती करावी. आपला मेघश्याम वर्ण, झगमगणारे पितांबर, कर्णभूषणे, मोरपंख, कमरेला बासरी, हातात काठी असे आपले सुंदर मनमोहक रूप पाहून मी आपल्याला नमस्कार करतो. आपण गुणनिधान करुणा सागर माझा नमस्कार असो. ज्ञान मार्गाच्या माध्यमातून आपल्या प्राप्तीसाठी धडपडणाऱ्यांना क्लेश होतात. योग मार्गाचा अवलंब करणाऱ्याला तर सरळ डोंगर चढण्याचे श्रम होतात, पण तुझी केवळ भक्ती करणाऱ्याला मात्र तू हस्तमालकासारखा प्राप्त होतोस. तुझी लीला अथांग आहे. गोकुळातील गोपींना तू त्यांचा पुत्र होऊन त्यांना उराशी कवटाळू दिलेस. आनंद परमानंद कशाला म्हणतात हे त्या प्रत्येकीने यावेळी अनुभवले असेल. मी मात्र माझ्या ऐश्वर्यमदाने माझ्याच मायेने मोहित होऊन तुम्हाला माझ्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करून दाखवत होतो. खरेच वडवानला समोर मी केवळ ठिणगीच. आपण त्रिगुणातीत आहात. मी मात्र रजोगुणी असल्यामुळे मला माझ्याच ऐश्वर्याचे भूषण होते. मला मी सर्वोपरी असल्याचे वाटत होते. रजोगुणाचे वैशिष्ट्यच आहे की इतरांची महत्ता जाणीत नाही. प्रकृती, महतत्व, अहंकार, वायू, तेज, जल अशा 7 वितींच्या माझ्या ब्रह्मांडाची स्थिती प्रखर सूर्याच्या तेजापुढे एका निरांजनासारखी आहे. कारण आपण अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहात. सृष्ट उत्पत्तीच्या वेळी आपल्याच नाभीतून निर्माण झालेल्या कमलात माझे प्राकट्य आहे. तर मग मी तुमचा पुत्रच होय. हे भगवान, आपण यदुवंशी होऊन त्या रूपाने प्रपंचरहित परमार्थ कसा करावा याचा जणू वस्तुपाठच सर्व जगताला दिला आहे. माझा प्रणाम स्वीकार करा. असे म्हणून ब्रह्मदेवाने श्रीकृष्णांना 3 प्रदक्षिणा केल्या आणि त्यांच्या चरणांना प्रणाम केला. श्रीकृष्णांनी त्यांना निरोप दिला. नंतर ब्रह्मदेव आपल्या इष्टस्थानी निघून गेले. भगवंताची ही लीला 5व्या वर्षी झाली. ती 6व्या वर्षी गोपालांनी आत्ताच घडल्यासारखी कशी सांगितली असे परीक्षिताने विचारल्यामुळे श्री शुकांनी एका निमिषार्धाचे 1 वर्ष कसे ते सांगितले. वनात गायी चारण्यासाठी श्रीकृष्ण बलराम दोघेही जात. त्यावेळी गोकुळाला व व्रजवासियांना त्रास देणाऱ्या अनेक अरिष्टांचा नाश केला. धेनुकासूर, प्रलंबासूर, कालिया, दावानल अशा असुर संकटाचा निराश केला. अशा त्यांच्या धाडसी आणि त्यांच्या बालवयामुळे भयंकर वाटणारी साहसी कृत्ये पाहून व्रजातील वृद्ध म्हणू लागले की ही 2 बालके म्हणजे कुणी देवच आहेत. आनंदाने भारावून जाऊन ते त्यांचे कौतुक करीत असत. शरद ऋतूंच्या आगमनामुळे तेथील जलाशये स्वच्छ झाली होती. त्यात जागोजागी कमलपुष्पे विकसित झाली होती. त्यामुळे जिकडे तिकडे सुगंध पसरला होता. वनावनात फुलांनी वृक्षवेली गच्च भरल्या होत्या. जणू काही हा धुंद सुगंध वहन करून देऊन आपणही कृष्णाला आपले म्हणून काहीतरी सादर करावे म्हणून वारा तो गंध घेऊन मंद मंद वाहत श्रीकृष्णांना अर्पण करीत होता. सर्वत्र झालेल्या गंध सुगंध सिंचनाने सारा असमंतच धुंदफुंद झाला होता. तिथे भुंग्यांना भ्रमरांनाही भ्रम झाला होता आणि पुष्पवाटिकांचे स्थान विसरून ते जागच्या जागीच गुंडारव करीत होते. नद्यांचे पाणी सुद्धा लयबद्ध वाहत होते. वृक्षवेलींचे हलणे डुलणे सुद्धा एखाद्या निष्णात नर्तकीला लाजवील असे अंगविक्षेपासारखे वाटू लागले. श्रीकृष्ण बलरामही त्या वनात गायी चारीत चारीत बासरी वाजवित होते. हा निसर्ग सोहळा आहे की कृष्णाच्या वेणुवादनामधून निर्माण झालेली माधुरी आहे असा सर्व गोपगोपींना संभ्रम पडला. त्या एकमेकींना कृष्ण लीलेच त्याच्या वादन माधुरींचे वर्णन करून सांगण्याचा प्रयत्न करीत. पण कृष्णप्रेमाची व्याकुळता त्यांचा कंठ अवरुद्ध करीत होती. डोळे प्रेमाश्रूंनी डबडबून येत आणि कंठातून स्तुतीपर शब्द फुटण्याआधी त्या शब्दांचा आशय घेऊन डोळ्यातून पाणीच आधी येत असे. पितांबरधारी कृष्णाच्या सुंदर कुरळ्या केसांवर गाई वासरांनी उडवलेली धूळ वृक्षांच्या पानापानातून येणाऱ्या सूर्यकिरणांनी चमकत होती. गंध घेऊन वाहत वाऱ्याने, जमिनीवरून उडी घेऊन रजकणाने, वेणूंच्या रूपाने वृक्षाने, पंखाच्या रूपाने मोराने, वनमालेने, पुष्पमालेने भगवंतांनी केलेली सलगी त्यांचे साहचर्य पाहून सूर्यकिरणांनी सुद्धा पाना आडून जिथून जागा मिळेल तेथून येऊन कृष्णाची सलगी करणाऱ्यांशी स्पर्धा केली. ज्या पाण्याने वेळूवृक्षाचे संगोपन केले ते सुद्धा अपरोक्ष रीतीने का होईना पण अधरारूढ झाल्याने धन्यता मानित होते.
त्याला वाटले की या वेणूने असे कोणते पुण्य केले की त्याला प्रत्यक्ष परमात्म्याचे अधरामृत लाभले. त्याने तो अमृतघट अखंड प्राशन करून केवळ रसच शिल्लक ठेवला आहे. त्यामुळे ईश्वराला रसो वैसह असे म्हटले असेल. पण भर उन्हातच चाललेल्या या वेणुवादनाने लुब्ध होऊन कृष्णघनही आनंदाने बागडू लागल्यामुळे त्यांच्यातही प्रेमजलाचे तुषार उडून कृष्णचरण शालन करू लागले. ती तुषार वेळू बनावर पडून खाली थेंब थेंब ओघळू लागले. तेव्हा आपल्याच वंशातील कुणाला तरी कृष्णामृत लाभले म्हणून धन्यता वाटून ते जणू अश्रुपात करीत आहेत असे वाटू लागले. गोपिकांनी श्रीकृष्णांच्या लीलांचे वर्णन एकमेकांना सांगणे आणि त्यात तन्मय होऊन जाणे हाच त्यांचा भगवत भाव होता. हाच त्यांचा विषय होता. हाच त्यांचा एकमेव विरंगुळा होता. हाच त्यांचा स्वार्थ होता आणि हाच त्यांचा परमार्थ होता. कृष्णाने ज्याला हातात धरले त्याच्या पोकळपणात केवळ फुंकर मारली व नाद ब्रह्मच निर्माण झाले. त्याचा वंश वेळूचा गौरव झाला. कृष्णाची ओळख सांगतानाच वंशी विभूषित कराल असे कवीलाही म्हणावेसे वाटले. असे हे वेणुगीत गाताना सर्व चराचरच नादलुब्ध होऊन जाते तेव्हा ते कृष्णमय झाले असेच समजावे. चौथा दिवस समाप्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय.